तो गाईस फायनली आम्ही लोक पोहोचलो इकडे. हा बघा. आणि 1 2 3 झटपट पटापट. वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा निघजादेव व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या आपल्या नवीन ट्रिपला सुरुवात होते. जर्नी आता नवीन स्टार्ट होते आपली. सो हे बघा, तुम्ही बघू शकता इथे बॅग ही सूरजची आणि ती तिकडे माझी आहे. सो आता थोड्याच वेळात आमची ट्रेन येणार आहे आणि तिला आम्ही लोक जाणार आहे. सो या ट्रिपमध्ये कोण कोण असणार आहे हे तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. चला तर मग भेटूया, ट्रेन आल्यावर भेटतो तुम्हाला. बाय. सो मित्रांनो, आमच्या गाडीचा अनाऊन्समेंट झालेला आहे, जनशताब्दी एक्सप्रेस. सो आता थोड्याच वेळात आमची गाडी येणार आहे. गाडी आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो, ही बघा, ही जी ट्रेन आली ही मंगल आहे, सुपरफास्ट एक्सप्रेस. आणि आमची ट्रेन ती बघा, मला इथून दिसणार नाही, झूम करून दाखवतो. ही बघा, ही बघा, ही आहे आमची ट्रेन जनशताब्दी. सो आता आमची ट्रेन आलेली आहे, तर थोड्याच वेळात आम्ही लोकांना ट्रेनमध्ये बसणार आहे. दाखवतो. ही बघा मंगला, ही आहे मंगला सुपरफास्ट एक्सप्रेस आणि ती जनशताब्दी एक्सप्रेस. ही बघा, ही आहे आमची ट्रेन. मित्रांनो, हे बघा, आम्ही लोक एवढी सर्व, हा राहुल, ही मेघना, सूरज आणि आम्ही आणि अंकिता ड्रामा क्वीन. हां, आणि आता आम्ही पोचलो ना, रत्नागिरीला पोचलो. हे बघा, रत्नागिरीला आता ना येईल थोड्याच वेळात आता रत्नागिरी येईल. मित्रांनो, आम्ही लोकांना नांदगाव स्टेशनला आलो आहे. आता नांदगाव स्टेशनला आम्ही लोक पोचलो आहे. हे बघा, आमची ट्रेन ना इथे थांबले आणि जरा आम्ही ना वॉक करायसाठी बाहेर आलो, कारण की ना कंटिन्यू ट्रेन चालूच आहे. हे बघा, गरीब लोक बघा, हे बघा कसे बसलेत. अवतार नीट नाही आमचा. अवतार नीट नाही, तुम्हीच नीट नाही असं बोल, समजलं? आम्ही नीट आहे पण आमचा अवतार नीट नाहीये. सो मित्रांनो, हे बघा कसे झोपलेत. कुडाळला ट्रेन रिकामी झाली आणि आमची ट्रेन आता नाही, आमची नाही, ती ट्रेन चालली. आमची ट्रेन नाही चालली, ती दिसते ना बाहेर खिडकीच्या, ती ट्रेन चालली. हे बघा, हे बघा, हे सर्व बोललं ना म्हणजे हे अवघड जागेचं दुखणं आहे. हे लोक झोपलेत बघा कसे. हे बघा, आता मस्तपैकी आमचं एक स्टेशन बाकी आहे, कुडाळ आलं आहे. सावंतवाडी आहे, सावंतवाडीनंतर TVM आहे. मस्त जायचं आणि फिरायचं. सो मित्रांनो, हे बघा, पुन्हा ट्रेन रिकामी आहे. मस्तपैकी आता आम्ही लोक चाललो आहे. सर्व आता ना आमचंच राज्य आहे. फुल धिंगाणा चालू आहे बघा, स्पीकर वगैरे चालू आहे. स्पीकर ह्यासाठी नाही चालू केला कारण की कॉपीराईट पडते ना, म्हणून. सो आता फुल आमचा धमाल चालू आहे. बघा, ही संजू आम्हाला पिडते. ही बघा इकडे, नुसती व्हिडिओ कॉल करून ना पिडते. संजू कोण आहे ते तुम्हाला माहितीच असेल कोण आहे ते तुम्हाला सांगायची काय वेगळी गरज नाही. मित्रांनो, आम्ही लोक मस्तपैकी TVM स्टेशनला पोचलोय आता. हे बघा, तुम्हाला नाव सांगतो, दाखवतो. हे बघा TVM. सो हे बघा, ही सगळी आपली गँग उतरली आहे आणि ट्रेनला आपण बाहेर उद्या. बघा, ट्रेन चालली आहे. अरे सो इथून आहे ना, सूरज फोन करतो. ज्या मित्राच्या घरी जायचं ना आम्हाला लोकांना, तो ॲक्च्युली गाडी बुक करून द्यायचं बघतोय, पण गाडी बुक होत नाही आहे. सो आम्हाला बोलतोय तुम्ही लोकांना जसं भेटेल ना तसं तुम्ही डायरेक्ट पैसे देऊन या. सो आता आम्ही लोक जाणार आहे तिकडे. आता बघू ऑटोवाले किती घेतो आणि काय घेतो. मित्रांनो, आम्ही ज्याच्या घरी जाणार आहे ना, तो पर्सन आपल्यासोबत आलेला आहे. आणि हा बघा, तो पण आत्ताच आला आहे. विशाल वाय, काय बोलतो, कसा आहेस? सो मित्रांनो, हे बघा, आम्ही ऑटो केलेली आहे आणि ना आम्ही मस्त आता चाललोय आमच्या घरी. इथे तर राहा.
फायनली आम्ही पोहोचलोय आणि आमची आता ऑटो झाली डायरेक्ट घरी मस्त पैकी. ऊन आहे ना, ऊन गोव्यामध्ये भरपूर आहे. तुम्ही जर गोव्याला यायचं प्लॅनिंग करत असाल ना, जास्तीत जास्त सनस्क्रीन घेऊन या. हा सनस्क्रीन वगैरे स्कार्फ वगैरे बॉईज गर्ल्स दोघांनी पण घेऊन या. गाईस फायनली आम्ही लोक पोहोचलो इकडे. हा बघा, हा आपला रूम आहे. हा बघा, हा आपला रूम आहे. इथे आता 4 दिवस आम्ही लोक इथेच राहणार आहे. मस्तपैकी आम्ही लोक पोहोचलोय. तिकडे आमची ऑटो आहे आणि खो आहे ना मला झालं आहे. आता जाऊन सीधा लेटी देणार आहे. जेवलो तर जेवण नाही तर सीधा लेटी. हे बघा, हे आमचा रूम. हा बघा, हा हॉल. हा पण एक हॉल. हे आमची मशीन आहे इकडे कपडे धुवायची. ही संडास बाथरूम आहे आणि इकडे गॅलरी आहे. हे बघा. सो अशा प्रकारचं घर आहे. बाकीचं तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवतो ब्लॉगमध्ये. चला बाय. हॅलो. हे आल्याच्यानंतर नाही सगळं करावंच लागतं, कारण हे केल्याशिवाय ना मजा नाही. आपल्याला राहायचं बोलल्यावर सगळं साफसूफ करायलाच पाहिजे. बघो ना, त्या कोपऱ्यात राहिलं बघ, जा त्या कोपऱ्यात. मला डायरेक्शन देऊ नको. हा हा, ते जेवणाचं बघ, मसाला बिसाला काय वाटत ते आम्ही करू. ओके, हा. नीट नीट काना कोपरा पुसून काढ. ते बघ ते करू नकोस. उद्या उठला कर, समजा ना. सो मित्रांनो, 150 रुपया कट करेगा तेरा. ये 150 रुपये कट करायचे. हे ऐसा सब करना पडतं इथे आके. मला काय जरी वाटत असेल की बाबा हा नुसतं फिरतो हिंडतो मजा करतो, पण हे सर्व पण करतो मी. हा पण दाखवत नाही, कधीतरी दाखवतो. कधीतरी दाखवतो. ते तुम्ही करून बघून घ्या आणि हे लक्षात ठेवा, जेणेकरून मला बोलताना तुम्ही विचार कराल की अरे काय नुसता फिरतो, काम धंदे आहे नाही की नाही. हा आणि जेवण पण थोड्या वेळाने माझ्या ताब्यात नीट पोहून पकड, नीट पकडलाय बरोबर. असा असा मग कशाला काय पनीर आहे ना बॅगेत आहे. उठ उठ उठ. बस झालं सर, जास्त करून दाखवू नको त्यांना, कंटाळतील. बघ ना, गिगली गँगची पोरं बघा अशी कामं करतात इकडे येऊन. तर मित्रांनो, सर्व आता काम वगैरे करून झालेलं. माझं काम फक्त होतं लादी पुसायचं. सो माझं काम लादी पुसायचं झालेलं आहे. 2 हॉल आणि सॉरी 1 हॉल 2 बेडरूमचे लादी पुसायची होती. किचन वगैरे सर्व इथपर्यंत. आणि ते बघा, आता सर्व माझं काम झालेलं आहे. आता बघा जे काय काम आहे ते बाकीच्यांचं करायचं आहे, ते लोक करत आहेत. आणि आम्ही लोक मस्त निवांत बसलो आहे. जरा सुरत जरा ऑफिसचं काम पेंडिंग आहे ते करतो आहे. आणि त्याला कंपनी देत मी इथे बसतो, कारण की ना रेंज नाही आहे इकडे. एकच गाडी आहे इकडे रेंज. सो त्याकरिता मी रेंजसाठी बसलो आहे, जेणेकरून घरी जरा फोन वगैरे करायला बोलायला वगैरे मी पोचतो म्हणून. सो आता याच्या पुढचं जे काय असेल तर तुम्हाला दिसेल. आणि ब्लॉग जर जास्त मोठा होत असेल तर तो ब्लॉग एंड करण्यात येईल. तर जे काय ते दिवस दुसऱ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. मित्रांनो, आमचं ना रात्रीचं जेवण बनवायचा जरा कार्यक्रम चालू आहे. तुम्ही बघू शकता आजच्या डिशमध्ये काय असणार आहे. चिकन आहे बघा. सध्या चिकनचं काम हे दोघांनी घेतलेलं आहे, साफ करायचं. राहुल तिकडं भांडी घासून देतोय आणि बघा ही ते कांदा तळते, कांदा शेकते, कारण की मी बनवणार आहे चिकन. हा. सो आता थोड्या वेळात माझं पण काम चालू होईल, मसाला वाटून द्यायचं. सो तुम्हाला दाखवून मी मसाला वाटताना. आणि हा बघा, हा विशाल भाऊ आम्हाला ना सर्व चिकन बिकन सर्व आणून दिलेलं आहे. ह्याचं काम झालेलं आहे. आता ह्याच्या पुढचं काम आमचं आहे, बरोबर. तो मित्रांनो, आता माझी वेळ आलेली आहे. याच्यात मस्तपैकी मसाला वगैरे टाकला आहे, हे बघा. आता माझी वेळ आलेली आहे. पकड बाई जरा. आणि 1 2 3 झटपट पटापट. मित्रांनो, आता ब्लॉग एंड करायची ते वेळ आलेली आहे. सो जे काय तुम्ही बघितलात मजा मस्ती, खूप
मजा मस्ती तर नाही म्हणता येणार, ट्रॅव्हलिंगमध्येच दिवस गेला आणि खूप दमाला झालं. रिक्षामध्ये आल्याच्या नंतर पण आम्ही लोकांना झोपलो होतो, डायरेक्ट इकडे जेवून उठलो, एवढी झोप आली होती. त्यानंतर आल्याच्या नंतर नाश्ता वगैरे केला, सर्व व्यवस्थित साफसफाई केली जसं की तुम्ही बघितलं. सो चला तर मग हा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट डेमध्ये. काहीतरी नवीन तुम्हाला भेटेल बघायला. गोव्यामधलं आपण उद्या जाणार आहे गोवा एक्सप्लोअर करायला. सो गोवामध्ये काय काय होईल काय काय नाही ते तुम्हाला त्या ब्लॉगच्या माध्यमातून कळतं. ठीक आहे, चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.